श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 37 सीतेचा त्याग। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ गणपती रवि शुक्र बृहस्पती। श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते। श्रोता वक्ता सावधाना भवन्तु। श्री गणेशाय नमः। श्री सीता रामचंद्राभ्याय नमः। जय जय राघवा करुणाकरा अवनीजा कुलभूषणा मनविहारा रावणानुजपाळका समरधीरा मित्रपुत्र हितप्रिया प्रताप सूर्यवंश विवर्धना मयजा मातृकुल कानन विच्छेदना सकळ वृंदारक बंधमोचना आनंद सदना अक्षया कौसल्या हृदयारविंद भ्रमरा भरतनयन पद्म दिवाकरा सौमित्र प्राण आधारा अति उदारा अयोध्या प्रभो ब्रह्मानंदा रघुनंदना पदवी पुढे ग्रंथरचना तुझी लीला जगन्मोहना तुझी बोले यथार्थ। तर रामाचं हे वर्णन केलेलं आहे। अवनीजा कुलभूषणा म्हणजे सीतापती राम किंवा बिभीषणा किंवा रावणानुज पाळका म्हणजे रावणाच्या लहान भावाला त्याचं भावाचं रक्षण करणारा म्हणजे बिभीषणाचं रक्षण करणारा राम किंवा सुग्रीवाचा हितकर्ता असा किंवा कौशल्याचा मुलगा सुत असं वर्णन केलेलं आहे। तर लेखक सांगताय की आता तुम्ही याचं जे काही वर्णन केलेलं आहे ह्या अध्यायामध्ये ज्या काही तुमच्या लीला आहेत त्या आता तुमच्याच मुखाने तुम्ही सांगा म्हणे असं हे लेखक म्हणतायत। पंडिती ऐकावे सावधान 36वे अध्यायी जाण राजाधिराज रघुनंदन राज्यासनी बैसला। तर मागच्या अध्यायामध्ये ऐकलं आपण की रामाचा राज्याभिषेक झालेला आहे। 11 सहस्र वर्षे निर्विघ्न राज्य पुराण पुरुषे अयोध्येचे केले संतोषे विश्व सकळ कोंदले। तर रामाने किती वर्ष राज्य केलं आनंदाने? तर 11,000 वर्ष राज्य केलं त्यांनी। तो विदेह राजनंदिनी जगन्माता प्रणवरूपिणी ते अयोध्यापतीची राणी झाली गर्भिणी पहिल्यांदा। आणि मग नंतर सीतेला दिवस गेले गर्भिणी झालेली आहे ती। शास्त्र संख्या 8 मास भरता जाण ओट भरण करी रघुनंदन तो 16 वर्णिता पूर्ण भागे वदन शेषाचे। शास्त्र संख्या मास म्हणजे शास्त्र संख्या शास्त्र किती आहेत? तर 6 शास्त्र म्हणजे 6 महिने झाले तेव्हा ओटीभरण केलं कोणाचं? सीतेचं। असं केलं की शेषाला सुद्धा वर्णन करणं कमी पडेल। वसंतकाळी क्रीडावनात राघव प्रवेशला सीते सहित अत्यंत वनते शोभिवंत नंदनवनाहुनी आगळे वृक्ष सदा फळ आणि सगन माझी न दिसे सूर्यकिरण तेथे सीतेची अंगुली धरून राजीवनयन विचरितसे नाना वृक्षांची या जाती सीते सदावी त्रिभुवनपती एकांत देखोणी सीते प्रती पुसत राघव प्रीतीने। आणि मग तिचं ओटीभरण झाल्यानंतर तिला वसंत ऋतू होता त्यावेळेला वनात नेलेलं आहे फिरायला। आणि मग एक झाड एक हे दाखवत होते राम तिला। आणि ते वन असं होतं नंदनवन होतं ते। आणि असं होतं की त्याचे झाडं एकदम उंचपर्यंत होते सर्व फुलाफळांनी बहरलेलं होतं। त्यावेळेला राम तिला विचारतायत म्हणे सुकुमारी जनकबाळे तुझं काय होता ती डोहळे मना आवडे ते वेळे सांग सर्वही पुरवीन मग ते सती हास्यवदन जानकी देत प्रतिवचन म्हणे एक आवडे रघुनंदन न लगे आन पदार्थ। तर राम तिला विचारतोय तुला काय पाहिजे म्हणे कसले डोहाळे होता तर मला सांग मी तुला जे जे काही लागेल ते सर्व देतो म्हणे मी। तेव्हा सीता सांगते मला तुझ्याशिवाय काहीच नको मग मला फक्त राम आवडतो म्हणे रामालाच सांगते ती। राजीवाक्ष म्हणे लाज सांडुनी डोवळे काय सांगते म्हणी जे म्हणसील ते एक क्षणी पुरवीन जान राजसे म्हणे सांग तुला काय पाहिजे ते सगळं मनातलं सांग म्हणे असं राम तिला विचारतायत। जनक ज्या बोले या उपरी म्हणे जन्नू कुमारीचे तिरी पवित्र ऋषीपत्न्यान माझारी पंचरात्री राहावे घालोनिया तृणासन करावे भूमीवरी शयन कंदमुळे भक्षुन शुचिरभूत असावे मनात माझे रघुनंदन मनात म्हणे रघुनंदन पूर्वी वनवास भोगिले दारुण अजून न धायेची मन आवडे कानन येसी। मग ती सांगते म्हणे
म्हणे जान्हवीच्या काठावर मला असं वाटतं की ऋषीपत्न्यांबरोबर 5 रात्री घालवाव्या म्हणे वनामध्ये. कशा याच्यावर तृणांच्या अंथरुणावर झोपावं, कंदमुळे खावे आणि शुचिर्भूत असावं म्हणे. आणि असं पवित्र असं राहून मला तिथंच राहावं असं वाटतं म्हणे वनामध्ये, असं ती रामाला सांगते. मग राम मनात म्हणतो, मागे हिने एवढा वनवास भोगला तरीसुद्धा हिचं मन काही भरलेलं नाही दिसत म्हणे. पुढील भविष्यार्थ जाणून अवश्य म्हणे रघुनंदन, मन कामना पूर्ण करीन तुझी जाण सुकुमारे. पुढे काय होणार हे राम शेवटी देवाचाच अवतार होता, तो परमेश्वर होता, त्याला सर्व माहिती होतं. म्हणून तो म्हणतो आता तुझी इच्छा आता मी पूर्णच करतो म्हणे. आणि पुढे काय होणार हे सर्व माहिती होतं. या उपरी एकदा रघुवीर पुरीचे रक्षक जे हेर, त्यांसी साक्षेपे पुसे विचार, दृढ भावे करून या तुम्ही नगरी हिंडता निरंतर, आकर्णिता जनवार्ता समग्र, तरी ते सांगावे साचार, लोक काय म्हणती आम्हा. वंदिती किंवा निंदिती, यश किंवा अपयश स्थापिती, अभय असे तुम्हा प्रती, सांगा निश्चिती काय ते. मग एकदा काय झालं तर रामाने जे हेर होते त्याचे याचे अयोध्यापुरीचे जे हेर होते ते त्यांना विचारलं, तुम्ही सगळ्या नगरात हिंडतात म्हणे, लोक काय बोलतात सगळीकडे, काय म्हणता काय नाही म्हणे, ते मला वंदन करता का माझी निंदा करता, माझी इथं ह्या अयोध्यापुरीमध्ये यश आहे का अपयश कीर्ती आहे म्हणे, हे तुम्ही सांगा म्हणे, जे काय असेल ते सांगा म्हणे. हेर म्हणती नगरात राघवा तुझे सर्व भक्त, सकळ लोक पुण्यवंत, यश वर्णिती सर्वदा, परी एक रजक दुर्जन, तेने श्रीस केले ताडन, त्या रागेती श्री रुसोन, पितृसदन्या प्रती गेली. तर मग ते हेर सांगायला लागले की सगळे लोक तुझी भक्ती करतात आणि सगळं जग आहे ते सगळं अयोध्यापुरी आहे ती पुण्यवान आहे म्हणे, सगळं इथं यश आहे कीर्ती आहे सर्व आहे म्हणे, आणि ते तुझी स्तुतीच करतायत म्हणे. पण एक धोबी आहे म्हणे इथं, त्यांनी त्याच्या पत्नीला मारलं आणि ती रागाने माहेरी निघून गेली म्हणे. माहेरी होती बहुत दिन, मग पित्याने हाती धरून, जा माता गृहापती नेऊन, घालिता झाला ते काळी, तव तो रजक क्रोधायमान, श्वशुराप्रती बोले वचन, म्हणे ई समाजे सदन, प्रवेशो नेदी सर्वदा. आणि मग खूप दिवस ती माहेरी असल्यामुळे तिच्या वडिलांनी तिला आणलं आणि तिच्या पतीच्या घरी सोडायला आला तो. तर तेव्हा तो रागाने म्हणायला लागला म्हणे, रजक सासऱ्याला बोलायला लागला म्हणे. काय बोलायला लागला, मी तो नाव राम नव्हे निर्धारी, रावण नेली त्याची अंतुरी, षण्मास होती असुर घरी, तेने माघारी आणली, आम्ही रजक शुद्ध साचार, जगाचे डाग काढणार, आमुचे जातीत निर्धार, विपरीत ऐसे सोसेना, हे अनुचित केले रघुनाथे, मागुती नांदवी तो सीते ते, तैसा लंपट मी नव्हे येथे, वदन इचे न पाहेची. तर तो धोबी म्हणे तो असा बोलला की रामाने जसं रामाने त्याची पत्नी रावणाने चोरून नेली म्हणे, आणि ती 6 महिने त्या राक्षसाच्या घरी राहिलेली होती, आणि तरीसुद्धा हा घेऊन आला म्हणे तिला परत, आणि तो तिला नांदवतोय म्हणे, तिचा सांभाळ करतोय म्हणे. तसा मी नाही म्हणे, आम्ही धोबी आहोत आणि आम्ही शुद्ध आहेत, कारण लोकांचं धुणं धुतो म्हणे, आम्ही लोकांचे डाग आम्ही काढतो, पण आमच्यावर आलेला डाग आम्ही काही सहन करणार नाही, तर तू काही इकडे ठेवू नको म्हणे, तुझ्या मुलीला तू घेऊन जा, असं तो सासऱ्याला म्हणतोय तो रजक. आणि हे असं त्या हेराने ऐकलं. ऐसा तो चांडाळ रजक, बोलीला लावणी कलंक, ऐसे ऐकता रघुनायक, परम संतप्त झाला. आणि मग तो हेर जो होता त्याने जे सांगितलं रामाला, ते ऐकून रामाला खूप राग आलेला आहे. पाचारून या लक्ष्मण, त्यास सांगे सकळ वर्तमान, म्हणे रजके निंदिले मज लागून, तरी जानकी त्यागे निश्चये, दशमुखी मारुणी सहकुळी, सुवेळी आणली जनकबाळी, विधी पुरंदर चंद्रमौळी, देवमंडळी सर्व होती, सकळांसहित सकळां देखत ते वेळे, जानकीने दिव्य दाविले, अजूनही रजक लांछन बोले, ते मज न सोसवे निर्धारी. आणि मग इतका राग आला त्याने लगेच लक्ष्मणाला बोलून आणलं आणि त्याला सांगतोय, बघ म्हणे तो रजक काय म्हणतोय, तो धोबी काय म्हणतोय, आणि तो जे बोलतोय ना ते मला सहन होत नाही म्हणे. रावणाला मारून रावणाचा सर्व कुळाचा निपात केला म्हणे मी, आणि तिला मग सुवेळाला घेऊन आलो म्हणे जानकीला. नंतर तिथं आल्यावर सर्व शंकर, इंद्र किंवा ब्रह्मदेव सगळे होते म्हणे, सगळे देवांसमोर म्हणे हिने हे अग्नी दिव्य करून दाखवलं म्हणे.
तरीसुद्धा हा रजक तिच्यावर दोष ठेवतोय म्हणे. तर माता मला हे काही सहन होत नाही म्हणे, असं लक्ष्मणाला राम सांगायला लागलेलं आहे. तनु त्यागी जैसा प्राण कोप टाकी रेणुका रमण की संसार संकल्प तपोधन त्यागी जैसा साक्षेपे संसार भय तत्वता योगी टाकी तैसी ममता तैसीच त्यागीन मी सीता सुमित्रा सुता सत्ये. जसं शरीरातून प्राण निघून जातो किंवा परशुरामाने एक वेळ राग टाकून हे केला म्हणे, यांनी जमदग्नीने राग टाकून दिला म्हणे त्याप्रमाणे, किंवा संसाराचं त्याग कोण करतं, जे तपोधन असतात विरक्त असतात ते, त्याप्रमाणे मी सुद्धा ह्या सीतेला टाकून देणार आहे म्हणे. आता संसार भय तत्वता योगी टाकी जैसी ममता तैसीच त्यागीन मी सीता सुमित्रा सुता सत्य हे अहिंसक हिंसा सांडिती पूर्ण की मौनी त्यागी वाचाळपण सत्पुरुष मनातून परनिंदा त्यागी जैसा श्रोत्रिय त्यागी दुष्टाचार तैसी सीता त्यागीन साचार यावरी सुमित्रा कुमार काय बोलता जाहला. जसं अहिंसक असतात, हिंसा करायची नाही कोणाची, ते जसं अहिंसक असतात त्याप्रमाणे, किंवा मौन धरलं तर बडबड एकदम बंद असते, जे लोक मौन धरतात त्यांची तसं, किंवा सत्पुरुष असतात तर ते मनातून परक्याची निंदा कधीच करत नाही, परनिंदा टाळतात, त्याप्रमाणे मी आता सीतेचा त्याग करणार आहे म्हणे. पाखंडी म्लेंछा दुर्मती सदा निंदिती वेदश्रुती परी पंडित काय त्यागिती जनक जापती सांग हे. ते म्लेंछा असतात मुसलमान, तर ते आपल्या वेदांची सुद्धा ही करता म्हणे, निंदा करतात. तर ते वेदश्रुती जे गातात जे लोक असतात तर ते त्याग करतात का म्हणे, असं सांगतोय लक्ष्मण आता. किंवा पंडित असतात म्हणे, तर ते हे करतात का म्हणे, त्याग करतात का वेदांचा. तसं मुक्तास निंदिती वायस परी टाकीती काय राजहंस दुर्धर निंदिती भ्रमरास परी तो पद्मिनीस टाकेना निंदक निंदिती संतास परी विवेकी पूजी रात्रंदिवस तस्कर निंदिती इंदूस परी चकोर विटेना. मुक्ताफळं असतात म्हणजे मोती असतात, त्या मोत्यांची निंदा कोण करतं, कावळे. पण राजहंस टाकता का म्हणे त्याला, नाही, ते घेतातच, ते खातात. आणि त्याप्रमाणे बेडूक असतो, तो बेडूक कशाची, भुंग्याची निंदा करतो का बरं, तो फुलांवर जाऊन बसतो म्हणून. तर ते बेडूक असतो त्यांना आवडत नाही म्हणे ते. पण भ्रमर टाकतो का कमळाला, नाही, त्याप्रमाणे. किंवा निंदक असतात ते संतांची निंदाच करतात, पण जे विवेकी असतात विरक्त असतात त्यांना संत आवडतात, ते संतांच्या पायाजवळ जातात त्याप्रमाणे. किंवा चोर असतात, चोरांना चंद्र आवडत नाही, पण चकोराला आवडतो, चकोर टाकतो का, नाही, त्याप्रमाणे म्हणे. या कारणे जनक जा माता सहसान त्यागी गुणसरिता त्या रजकाची तत्वता जिव्हा आता छेदेन. आणि तू त्याचं ऐकून काय करतो म्हणे, एवढी सीता चांगली आहे म्हणे, तू कशाला तिचा त्याग करतो म्हणे. तू जर म्हटला ना म्हणे तर आता त्याची जीभ छाटून टाकतो म्हणे त्या धोब्याची. श्रीराम म्हणे विशेष तरी लोक निंदतील रात्रंदिवस म्हणते दंडिले रजकास अंगी दोष म्हणून या आता सौमित्री हेची जाण सीता टाकी वनी नेऊन नाही तरी आपुला प्राण मी त्यागी नाताची. तर म्हणे मग लोक नंतरही म्हणायला लागतील म्हणे की खरं होतं बरं का, हे खोटं नव्हतं, म्हणून तू आता सीतेला म्हणून हा याला त्रास द्यायला आलेला आहे म्हणे धोब्याला, असं म्हणतील, उलटं बोलतील म्हणे लोक. म्हणून तो आता सीतेला जाऊन सोडू नये म्हणे, नाहीतर मग मीच माझा प्राण जीव देऊन देईल म्हणे, माझाच प्राण त्यागून देईल म्हणे. ऐसे बोलता निर्वाण तत्काळ उठला लक्ष्मण ब्राह्मी मूर्ती तेव्हा सजन जानकीचे प्रवेशला परमविवळ होऊन जगन्मातेचे वंदिले चरण म्हणे पाहावया ताप सारण्य आज्ञा दिली रघुत्तमे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आला तो आणि सीतेच्या महालात गेलेला आहे आणि सांगतोय, तिला नमस्कार केलेला आहे आणि म्हणे रामाने सांगितलेलं आहे की तपस्वी लोकांचा जो निवास आहे ते तुला बघायचं होतं ना, तर तिथं जायचं आहे म्हणे, आता आपल्याला चल म्हणे. ऐसे ऐकताची श्रवणी मणी हर्षली विदेहनंदिनी म्हणे जे डोहाळे पुरवीन चाप पाणी मागे वचन बोलिले साच करावया तया वचना तुमासी पाठविले लक्ष्मणा तरी पंचरात्री क्रमोण जाना सत्वर येऊ माघारे. अरे वा म्हणे, रामाने माझे डोहाळे पुरवण्यासाठी तुम्हाला पाठवलं का म्हणे, चला म्हणे जाऊ, आता आपण 5 दिवस तिथं वनामध्ये राहू, 5 रात्री आपण तिथे राहू आणि मग परत येऊ म्हणे इकडे, असं ती लक्ष्मणाला सांगते.
ऐसे सौमित्रे ऐकता करणे अश्रू सांडी नयनी होनी म्हणे मग मनी म्हणे आता परतोनी कैचे येणे माऊलिये असो जानकी हर्षयुक्त वस्त्राभरणे वस्तुभूत सौभाग्य द्रव्ये सवे घेत ऋषी अंगणा पूजावया. आणि मग तिला आनंद झाले. लक्ष्मण मनात म्हणतोय आता कशाचं परत येणं म्हणे असं म्हणून त्याला रडू येते. आणि जानकी आनंदात आहे. ती काय करते, वस्त्र अलंकार घेतले, सौभाग्याचे वायनं घेतले. कशासाठी? त्या ऋषींच्या पत्न्या आहेत त्यांना त्यांची पूजा करायला. मंगळ भगिनी सौभाग्य सरिता रथी बैसली क्षण न लागता लक्ष्मणे रथ जा कोणी तत्वता धुरे सापन बैसला कोणास वार्ता न कळत जान्हवी तीरा अनिला रथ तेव्हा अपशकुन भोवत जगन्मातेस जाणवती आवडे महाउरव धावती आडवे महाउरग धावती पती वियोग पिंगळे वदती वायस वाम भाग्ये जाती शोक सांगती अत्यंत. आणि मग तिला वाटलं की आता खरंच जायचं आहे वनामध्ये फिरायला, म्हणून ती पटकन जाऊन बसली रथामध्ये. लक्ष्मण बसलेला आहे घोड्याचे लगाम धरून आणि रथ निघालेला आहे. त्याने वरून असं झाकून दिलेलं आहे, त्या रथावर कपडा टाकून दिलेला आहे आणि चालले आहेत ते. कोणालाच काही कळालं नाही. आणि कुठे आले तर जान्हवीच्या तीरावर आलेले आहेत. तर जेव्हा तिकडे जायला लागले त्यावेळेला तिला अपशकुन व्हायला लागले. कावळे आडवे डाव्या बाजूने जायला लागले. नंतर ते पिंगळे होते ते ओरडायला लागले. असे जे अपशकुन आहेत ते घडायला लागले. ऐसे अपशकुन देखता मणी दचके जनक दुहिता देवरा प्रति पुसे तत्वता चिन्हे विपरीत का दिसती तव तो भूधरावतार सहसा निधी प्रत्युत्तर नयनिवात असे नीर कंठ सद्गदित झाला सीता म्हणे बंधू सहित सुखरूप असो जनक जामात त्याचे अशुभ दुःख समस्त ते मजवरी पडो का. ती विचारते म्हणे असे अपशकुन का घडतायत म्हणे. लक्ष्मणाला विचारते का असं घडतंय म्हणे, हे वाईट चिन्ह का दिसत आहेत. पण लक्ष्मण काही बोलत नाही, तो आपला रडतोय. आणि मग तीच परत म्हणते की हे अपशकुन घडतायत ना म्हणे तर माझ्या रामाला काही नको व्हायला म्हणे, की त्याचे काही दुःख असतील ते सगळं माझ्यावर येऊ म्हणे असं ते सीता म्हणते. मग म्हणे देवरा सुमती विलोकून वन आणि भागीरथी सत्वर जाऊ अयोध्ये प्रती रघुपती सपाहवया परितो न बोलेची सर्वथा तटस्थ आहे रघुवीर कांता पुढे नौके माझी जनक दुहिता रथासहित बसविली. आणि ती सांगते आपण जाऊ द्या म्हणे आता इतकं 4-5 दिवस नको राहायला म्हणे, आता फक्त आपण वन बघून घेऊ, भागीरथी बघून घेऊ काय असेल ते, आणि परत जाऊ म्हणे राम कसा आहे ते बघायला म्हणे, रामाला वर तर काही संकट नाही आलं ना म्हणे असं म्हणून ती लक्ष्मणाला सांगते. पण तो काही आपला बोलत नाही. आणि त्यांचा जो रथ होता त्यांनी एका नावेमध्ये रथांसहित ते नावेमध्ये बसलेले आहेत. सूर नदी उतरवून ते वेळी सत्वर पैल पार नेली मागुती रथभूमंडळी पवन वेगे चालविला परमभयंकर कानन नाही मनुष्याचे दर्शन सिंह सर्प व्याघ्र पूर्ण वास्तव्य करती ते स्थळी. आणि मग ती नदीमधून ते त्या बाजूला रथासहित उतरले. मग नंतर तिथून उतरल्यावर रथ परत वायुवेगाने पळायला लागलेला आहे आणि इतक्या घोर अरण्यात गेलेले आहे की तिथं मनुष्याचं दर्शनसुद्धा होणार नाही. तिथं सर्व प्रकारचे हिंस्र असे प्राणी होते, सिंह सर्प वाघ सर्व होते तिथं. सीता म्हणे हो उर्मिलापती का इथे ऋषी आश्रम न दिसती कोणी इकडे राहिली भागीरथी नेता निश्चिती मज कोठे विप्रवेद घोषकानी का ऐकू न येती अजुनी स्वहा सदाकार षटकार व ध्वनी याग सदनी कान उठती. तर ती म्हणे आपण कुठे आलेले म्हणे, हे तर फारच घोर अरण्य आहे, इथं तर ऋषींचा आश्रम दिसत नाही किंवा त्यांचा जो स्वाहा आहे म्हणजे यज्ञातील जे मंत्र आहेत ते ऐकू येत नाही, त्यांचा वेदवाणी काही ऐकू येत नाही. तर कुठे आलो आहे म्हणे आपण, भागीरथी दिसत नाही, सांगा म्हणे. तो गहनवनी नेवणी रथ सौमित्र तृणशेज करीत जानकी सौतरुणी त्वरित बैसविली तये ठाई तो भूगर्भीचे दिव्यरत्न वनिता चक्राचे मुख्यमंडन की लावण्य भूमीचे निधान वनी लक्ष्मण टाकीत ते सौंदर्य नभीचे नक्षत्र की त्रिभुवनी वनीचे कृपापात्र अंगीच्या तेजे अपार वन तेव्हा उजळले चंद्री वसे सदा कलंक त्याहुनी सुंदर जानकीचे मुख चपळे होऊनी अधिक अलंकार शोभती. मग त्यांनी हे सीतेचं वर्णन केलेलं आहे कशी जानकी होती ते. मग ते उतरले रथातून. मग लक्ष्मणाने गवताचं अंथरूण केलेलं आहे आणि त्याच्यावर जानकीला बसवलेलं आहे सीतेला, आणि तिला तिथं उतरवून दिलेलं त्यांनी. आणि मग तिचं हे वर्णन केलेलं आहे. भूमिकन्या किंवा ती सौंदर्याचं रत्न आहे बा एक प्रकारचं असं.
चंद्राला तरी डाग असतात, पण हिचा चेहरा एकदम तेजस्वी असा होता, निष्कलंक दिसत होता. असो तृणशेजेची सीताबाई सौन सौमित्री करी साष्टांगन मन खालते करुणी यावधन स्फुंदतो उभा राहिला. तिला त्या गवताच्या अंथरुणावर बसून दिलेलं आहे आणि खाली मान घालून रडतोय तो. प्रदक्षिणा करुणी लक्ष्मण पुढती दृढधरी चरण देवराचे शुभवचन तटस्थ ऐके जानकी. सौमित्री म्हणे जगन्माते तुझवनी सोडिले रघुनाथे त्याची आज्ञा अलोट माते घेऊन आलो म्हणून. तो आला, तिचे पाय धरलेले आहेत आणि तो बोलतोय म्हणे की तुला रामाच्या आज्ञेने इथं वनात सोडायला घेऊन आलेलो आहे म्हणे. रजके निंदा केली म्हणून तुझ सोडविले घोरवणी आता रघुपतीचे चरणमणी. आठवीत राहे सुखेची कमळिनी सुकुमार बहुत तयेवरी वीज पडे अकस्मात मग पद्मिनीचा होय अंत तेवी मूर्छित पडे सीता. आणि लक्ष्मणाचं बोलणं ऐकल्यावर ती एकदम बेशुद्ध पडलेली आहे. तिच्या अंगावर जशी काही एकदम वीज पडल्यासारखं तिला झालेलं आहे. रोदन करी सुमित्रा पुत्र रथारूढ झाला सत्वर तेथोनी परितला उर्मिलावर कठीण मन करुणिया. आणि तिला असं सांगून दिलेलं आहे की रामाने तुझा त्याग केलेला आहे. धोब्याच्या सांगण्यावरून असं म्हटल्याबरोबर ती एकदम खाली हेच झालेली आहे, हताश झालेली आहे. आणि रडत रडत लक्ष्मण लगेच पटकन रथावर चढला आणि लगेच कठीण मन केलेलं आहे, कठोर मन करून निघालेला आहे परत. वनदेवता वृक्षपाशान वारण उरग पंचानन तयांसी विनवी लक्ष्मण जानकी जतन करा आहे. आणि मग तो वनातल्या वनदेवता झाडं दगड हाती सिंह जे काही प्राणी होते त्यांना तो विनंती करतोय की हिला तुम्ही सांभाळा म्हणे. पृथ्वी आप तेज समीर अवघ्यांतो जतन करा सुकुमारो असो पवन वेगे सौमित्र अयोध्या पूर पावला. सगळ्यांना सांगतोय, पृथ्वी तेज आप सर्व जे काय आहे त्यांना सांगतोय की त्याकडे लक्ष द्या, असं सीतेकडे लक्ष द्यायला सांगतोय लक्ष्मण. इकडे सीता मूर्छना सावरून उघडून पाहे पद्मनयन तो दूर गेला लक्ष्मण उभी ठाकून हा कफोडी. आणि मग ती थोडीशी तिची मूर्छा कमी झाली, शुद्धी कमी बेशुद्ध होती पडली, तर ती उठून बसलेली आहे. पाहते तर तिला लक्ष्मण दूर जाताना दिसतोय आणि ती मोठ्या मोठ्याने टाव फोडते. बाया उभारून तत्वता म्हणे परत वेगे सुमित्रा सुता माझा अन्याय काही नसता का हो जाता टाकोनी मज. आणि ती ओरडून ओरडून सांगते की माझी काही चूक नाही तरीसुद्धा मला इथं वनात टाकून का जाता म्हणे, अशी लक्ष्मणाला आवाज देऊन सांगते ती. माझा सत्वर वध करोणी सांगा रघुपतीस जाऊनी मी एकली दुस्तरवणी कवण्या ठाया जाऊ आता. मला मारून तरी टाका म्हणे आणि रामाला जाऊन सांगा म्हणे. आणि ह्या अशा घोर अरण्यामध्ये मला एकटीला टाकून कुठे चालले म्हणे. धाव धाव रघुरा नाथा म्हणून हा कदेत जगन्माता वणी श्वापदे वृक्षलता तयांसी गैवर दाटला. तर वनातले श्वापद प्राणी जे होते किंवा वृक्षलता होत्या त्यांनासुद्धा रडू यायला लागलेले सीतेचा शोक ऐकून. हंसमुक्ताहार थरथरा कापत मेदिनी पर्वत पक्षी रडती वनी गज व्याघ्र मूर्छना येऊनी दुःखे करुणी पडता ते. पृथ्वीसुद्धा थरथर कापायला लागली, पक्षी आणि सगळे रडायला लागलेले प्राणी सगळे रडतायत. हंसमुक्ताहार सांडोनी सीता देखता रडती वनी नृत्यकला विसरोनी शिकी शोक करिता ती. हंसांनी मोती खाणं सोडून दिलेलं आहे आणि मोरांनी नाचणंसुद्धा सोडून दिलेलं आहे. पक्षी स्वपक्षे तेवेळी सीतेवरी करती सावली जळे चंचू भरुणी सकळी जनक जेवरी शिंपिती. तर पक्षी काय करायचे, आपल्या पंखांनी तिला सावली करायचे, तिच्यावर सावली धरायचे, काही चोचींमध्ये पाणी घेऊन तिच्या अंगावर शिंपडायचे पाणी ते पक्षी सगळे. वनगाई पुच्छे करून सीतेवरती घालिती पवन वनदेवता करीती रुदन सीता देवी देखोनिया. वनातल्या गायी होत्या वनगाई, तर त्या आपल्या शेपटीने तिला हवा घालतायत, वारा घालतायत तिला आणि सगळे प्राणी पक्षी रडतायत. वनचर कळप कांतारी रुदन करता ती दीर्घस्वरी वैरभावते अवसरी विसरती मोहपाशे. पशूंचे कळपच्या कळप सगळे रडतायत आणि त्यांनी एकमेकांचा वैरभावसुद्धा विसरून गेलेले आहेत एकमेकांमधला. हे राम म्हणून सीता विलापे अतिघन गुलमलता वापी कूपजान कर सरिता शोके कापिनल्या. तर सगळेच दुःख करतायत. हे रामा राजीव नेत्रा मज का त्यागिले पवित्रा तू दीनदयाळा पवित्रा विसरलासी काळी.
का हो मोकलिले कलिते, आता सांभाळेल कोण माते, कोठे थारा न दिसेचे येथे, तुझं विण मज राघवा. त्या रामाला म्हणते, मला माझा का त्याग केला, मला विसरला का तू, आणि मला असं एकटीला का टाकलेलं आहे, असं ती शोक करते. काय अन्याय झाला मजपासून, मज टाकिले घोरवणी, कृपा सागरा चाप पाणी, श्रुत मज त्वान केले. तुम्हाला का सांगितलं नाही म्हणे आधी की तुला टाकून देणार आहे असं. जन्मोनी नेनेत मी दोषांते, स्वप्नी नातळे दुर्बुद्धी ते, परी जन्मांतर न कळे माते, ते का ठाकून आले भोगावया. म्हणे मला कधी जन्मात पण मी काही दोष केलेले असं आठवत नाही म्हणे, किंवा माझी दुर्बुद्धी स्वप्नातसुद्धा कधी मी वाईट विचार काही केलेला नाही म्हणे, आणि हे आता मलाच असे भोग का आलेले आहेत म्हणे. तू अनाथ बंधू करुणाकर, मी दासीहीन पामर, माझा नक्की जे अव्वेर, सकळ गणगोत तू माझे, अगाहे श्री दाशरथी, माझी करुणा अनुपजे चित्ती, कैसा स्नेह सांडोनी रघुपती, निष्ठुर झाला सी मजवरी, मी अज्ञान बाळ भोळे, सहज पुसिले कृपा कल्लोळे, त्याचे फळकी त्यागिले महावनी एकटे, आता जाऊ कोणीकडे, कवन जीवलग येथे सापडे, जे माझे जन्म साकडे, निवारील दर्शनी. तर माझा असा काय गुन्हा होता म्हणे की तुम्हाला सोडून दिलं, आणि तुम्हाला एकदा तरी सांगायला पाहिजे होतं, असं मला अंधारात ठेवून माझा त्याग का केलेला, असं ती म्हणते आणि रडते आहे. करुणा करा रघुवीरा, माते उद्धरी दया समुद्रा, तुझे धान असंख्य मुद्रा, चित्ती वसो माझिया, तव अयोध्या पुरा लक्ष्मण, पावला तेव्हा म्लानवदन, तो गुण सिंधुर गुणंदन, एकांत सदनी बैसला असे, उर्मिलावर तेथे जाऊनी, बाळ ठेविले रामचरणी, करुणा नवे सीता आठवणी, अश्रुनयनी आणले. नंतर लक्ष्मण अयोध्येमध्ये पोचल्यावर रामाच्या मंदिरात गेलेला आहे, आणि बघतो तर राम असा एकांत ठिकाणी बसून रडत होता, कारण की त्याला सीतेची आठवण येत होती. सौमित्री म्हणे रघुराया, चित्रीच्या वृक्षाची छाया, स्वप्नवत ही संसार माया, लटकी जैसी मुळीहुनी, नावरे अत्यंत शोकसागर, परी कलशोद्भव झाला रघुवीर, आचमन करुणी समग्र, उगाची मौने बैसला, असो इकडे जनकनंदिनी, निघाली चालत दुःखेवणी, मूर्छना येऊनी क्षणक्षणी, अवनी परी पडितसे. नंतर लक्ष्मण रामाची समजूत घालतो आहे की तू रडू नको म्हणे, हा संसार माया हे काय आहे, हे सगळं खोटं आहे, आणि ही सगळी माया आहे म्हणे, स्वप्नामध्ये ही संसार स्वप्नवत आहे म्हणे, संसार माया. जसं एखादं चित्र आहे म्हणे झाडाचं, तर त्याची सावली पडते का, त्या चित्राच्या वृक्षाची सावली पडतच नाही म्हणे, त्याप्रमाणे तू आता सर्व सोडून दे म्हणे, दुःख नको करू असं सांगतोय. मी अनाथ अत्यंत दीन, जरी देऊ येथे प्राण. मग सीता आता तिथून उठते बरं का. इकडे जनकनंदिनी, निघाली चालत दुःखेवणी, मूर्छना येऊनी क्षणक्षणी, अवनीवरी पडितसे, मागुती उठे हस्त टेकुनी, रुदन करी धाय मोकलुनी, म्हणे कोण्या ठाया जाऊनी, राहू आता राघवेंद्र. आणि मग तिथं बसलेली होती ती, उठून उभी राहिलेली आहे, आणि परत खाली पडते, आणि मग परत म्हणते की आता मी कोणाकडे जाऊ, कुठे जाऊ, काय करू, सगळं तिला आता प्रश्न पडलेला आहे. मी अनाथ अत्यंत दीन, जरी देऊ येथे प्राण, तरी आत्महत्या पापगण, दुजी गर्भहत्या घडेल, कळपातून धेनू चुकली, की हरणी एकटी वनी पडली, की जीवने वीन मासोळी, तळमळीत जैसी का, की नैषधरायाची राणी, पूर्वी पडिली घोरवणी, की भिल्ली वेशे भवानी, एकटी कानिनी जेवी हिंडे. तर ती म्हणते आता मी कुठे जाऊ, काय करू म्हणे, आता मला वाटतं की प्राण म्हणजे आत्महत्या करावी, पण आत्महत्या करणं हे सुद्धा मोठं पाप आहे, आणि आत्महत्याच नाही पण पोटातल्या बाळाची पण हत्या होऊन जाईल म्हणे, तर हे पण माझ्याकडून होईल म्हणे, मग किती मोठं पाप घडेल. आता काय करू म्हणे, जसं काही एखाद्या कळपातून गाय चुकलेली आहे, किंवा एखादी हरणी वनात एकटी फिरते आहे, तसं माझं झालेलं आहे, किंवा पाण्यातून जसा मासा बाहेर काढल्यावर तळमळ करतो त्याप्रमाणे. म्हणे मागे नळराजाची जी राणी होती दमयंती, ती अशीच वनात पडलेली होती म्हणे, ती पण वनामध्ये हरवली होती म्हणे, किंवा भिल्लिनीचा वेश घेतलेला होता म्हणे पार्वतीने, ती सुद्धा एकटी वनामध्ये शंकराला शोधत फिरत होती म्हणे, त्याप्रमाणेच आता माझं झालेलं आहे म्हणे. एक मार्ग न दिसे तेथ, सव्य अपसव्य वनी हिंडत, दीर्घ स्वरे रुदन करीत, तो नवल एक वर्तले. मग ती सगळे इकडे जाय तिकडे जा, इकडे फिरायची, डावीकडे जाय उजवीकडे जाय, सगळीकडे फिरायची, आणि मोठ्याने रडायची, चालू होतं ते. तर त्यावेळेला तिथं एक हे ऋषी आले.
तेथे कंदमुळे न्यावयासी वना आला वाल्मिक ऋषी. तो त्रिकाळ ज्ञानी तेजोराशी ज्याचे रामासी सीमा ज्याचे ज्ञानासी सीमा नाही. अवतारादी जन्मपत्र जेने रामकथा केली विचित्र. तेने जगन्मातेचा शोकस्वर करणी ऐकला हिंडता. हे त्रिकाळदर्शी होते वाल्मिक ऋषी. त्यांना सर्व कळत होतं आणि ते आले तिथं फळं गोळा करायला आलेले होते. त्यावेळेला म्हणजे त्यांनी पूर्वी ते रामकथा आधीच लिहून ठेवलेली होती काय होणार आहे. आणि त्याच वेळेला त्यांना ते फळं गोळा करायला आल्यानंतर त्यांना सीतेचा शोक ऐकू आलेला आहे. सीता देखील दुरोण जवळ येत वाल्मिकी मुनी. म्हणे आमची तपस्वेनी प्रकट झाली येणे रूपे. म्हणे कोण हे शुभ कल्याणी की मूळ प्रकृती प्रणवरूपिणी की अनादी पीठ निवासिनी. दर्शन द्यावया प्रगटली हे. तर म्हणे ही कोण आहे, कोणी देवी आहे का मूळ प्रकृती म्हणजे आदिमाया आली अवतरली आहे का म्हणे आम्हाला दर्शन द्यायला, असं तो मनात म्हणतोय. वाल्मिक ऋषी म्हणतायत. मग म्हणे जवळी येऊन सांग माते आहेस तू कोण. का सेविले घोरवण कोणे दुःख दिदले. मग बोले जगन्माता मी मिथिलेश्वराची दुहिता. रावणांतकाची असे कांता सौमित्रे आणूनी सोडले वनी. अन्याय नसता किंचित टाकिले घोर अरण्यात. परदेशी आहे मी अनाथ तरी माझा तात तू केवळ तू. तर मग तो विचारतो तू कोण आहे का कुठे राहते. तर ती सांगते मी मिथिलेश्वराची म्हणजे जनक राजाची मुलगी सीता आहे म्हणे. आणि रावणांतकाची पत्नी आहे म्हणजे रामाची पत्नी आहे म्हणे. आणि लक्ष्मणाने मला माझा काहीच अपराध नसताना ह्या अशा घोर अशा अरण्यामध्ये आणून सोडलेलं आहे म्हणे. आणि आता मला इथं कोणीच नाही म्हणे. मग तर माझ्यासाठी आता तू माझा पिता बनून मला सांभाळ म्हणे तू. मी तुला शरण आले असं सांगते सीता. मग ऋषी म्हणे ओ जननी माझे नाव वाल्मिकी मुनी. अयोध्यानाथ कोदंड पाणी मज बरवे जाणत असे. त्याचे भाष्य करी निरंतर मज जाणत असे मिथिलेश्वर. तुझा पिता मुचा मित्र कन्या साचार तू माझी. मग तो ऋषी सांगायला लागला माझं नाव वाल्मिक मुनी आहे म्हणे. आणि अयोध्यानाथ जो आहे किंवा राम तो मला माहिती आहे म्हणे, तो ओळखतो म्हणे. तर आता एक कर म्हणे. आणि तुझा जो पिता आहे जनक राजा त्याचा मी मित्रपणे म्हणे. तर आता त्याची मुलगी ती माझीच मुलगी म्हणे. तू चल म्हणे आता तुझं. मग तो तिला सांगतोय तुझं होतील 2 पुत्र पित्याहुनी पराक्रमी थोर. तुझं घातले जेने बाहेर त्याचा सूड घेतील ते. मग जानकीस हाती धरून गेला आश्रमा घेऊन. भोवते मिळाले ऋषीजन काय वचन बोलिले. आणि तो तिला वाल्मिक मुनी तिला सांगताय चल म्हणे आश्रमामध्ये तू माझ्या मित्राची मुलगीच आहे. तू माझ्या मुलीसारखी आहे. मी तुझा सांभाळ करतो आणि तुला 2 मुलं होतील म्हणे. तर ते पित्याहून सुद्धा पराक्रम म्हणजे रामापेक्षा सुद्धा पराक्रमी निघतील म्हणे. आणि तुला जे रामाने हे केले बाहेर काढलेले आहे तर ते त्याचा सूड घेतील म्हणे. असं म्हणून हात धरून तिला घेऊन आलेला आहे तो आश्रमामध्ये. मग ते बाकीचे जे ऋषी होते ते सगळे तिथं जमा झालेले आहेत. आणि म्हणती हे कोण आहेत आता. येरू म्हणे की जानकी जगन्माता. ऋषी म्हणती अनर्थ तत्वता घरासे आणीला साक्षेपे. विचारताय ही कोण आहे काय आहे. तर मग ते म्हणे हिला आणून तुम्ही अनर्थ केला म्हणे. इथं हिला कशाला आणलं म्हणे. इथं आम्ही अत्यंत भोळे ब्राह्मण टाकोनी ग्राम कुटील जन. वसविले घोर कानन येथेही विघ्न आणिले. इचे सुंदरपण अत्यंत इजवरी अपवाद आले बहुत. इचे पायी आमासी घात होऊ शके एकदा. एक म्हणती सीता सती जरी हे असेल निश्चिती. तरी येथे वळवणी भागीरथी अकस्मात आणील. तर ते बाकीचे ऋषी होते ते म्हणे इथं आपण आपला गाव टाकून गावापासून लांब आपण इकडे वनात राहायला आलेलो आहे. कशासाठी तपश्चर्या वगैरे करण्याकरता. आणि हिला इथं कशाला आणलं म्हणे. हिचं हे एक तर सुंदर आहे म्हणे. आणि हिच्यामुळे आपल्यावर काही संकट येऊ शकतं म्हणे. आणि हिच्यावर काही आळ आलेला आहे म्हणे आधीच. तर हे विघ्न आहे म्हणे. हिला तुम्ही आणायला नको होतं असं म्हणत होते. नंतर ठीक आहे म्हणे आता तुम्ही हिला आणलेलंच आहे ना. पण एक करा म्हणे. तर ही जर खरंच पवित्र असेल तर हे भागीरथीला तिने इकडे आणावं म्हणे. हे जरी नव्हे इचेने तरी दवडावी हेच क्षणी. ऐसे ऐकता जनकनंदिनी भागीरथी सपाचारित. तर हिनी भागीरथी इकडे आणावी म्हणे वळवून. आणि हे जर हिच्याकडनं झालं नाही तर लगेच तिला इथून काढून द्या म्हणे. मग सीता लगेच भागीरथीला पाचारण करते. भागीरथीला बोलवते. म्हणे सगर कुलक तारक माये म्हणजे सगराचा कुळाचा उद्धार करणारी.
म्हणे सगर कुल तारक माये, हरिचरणोद्भव जन्नुतनये, ब्रह्मकटाह फोडून स्वये, प्रगट होसी अद्भुत. मग ती म्हणते सगर राजाने तुला आणलेलं आहे म्हणे, किंवा हरीच्या चरणापासून, विष्णूच्या चरणापासून तुझा उद्भव झालेला आहे म्हणे, अशी तू इथं प्रगट हो म्हणे. कमलोद्भव कमलावर, शिव इंद्रादी सकळ निर्जर, सप्त ऋषी मुख्य सनत कुमार, निरंतर तुझं स्तविती. तर कोण कोण तुझी पूजा करतं? कमलोद्भव कमलाकर म्हणजे ब्रह्मदेव, शंकर, इंद्र आणि सप्तऋषी सगळं सनत कुमार सगळे तुझी नेहमी पूजा करतात म्हणे. तुझे अनुमात्र स्पर्शता नीर, भस्म पापे होते अपार, शुभ्र सुमनांचा दिव्यहार, हा मुकुटी शुभ्र दिसे तेवी दिसे, हिमनग भेदोनी साचार, एक सरे भरला सागर, तरी मज कारणे वेगवत्तर, जननी धावे या पंथे. तर हे जे ऋषीमुनी सर्व आहेत म्हणे, देवसुद्धा तुला स्पर्श करून पुण्यवान होतात म्हणे. तर आणि लोकांचेसुद्धा पापे भस्म होतात. तर तू म्हणजे जशी काही एखादा पांढरा शुभ्र सुमनांचा हार असावा त्याप्रमाणे म्हणे तू. तर तू माझ्यासाठी ये म्हणे इथं, असं ती म्हणते सीता. ऋषी सकळ झाले भयभीत, ऐसा ओख लोटला अद्भुत, आश्रम सांडोनी ऋषी पळत, चित्त उद्विग्न सर्वांचे, एक सीतेस करती नमन, माते आश्रम जाती बुडवून, आम्हासी रक्षावया तुझवीन, कोणी तुझे दिसेना. आणि तिने भागीरथीला आव्हान केल्यानंतर असा एकदम मोठा असा ओघ धावून आलेला आहे पाण्याचा, जोरात पाणी यायला लागलेलं आहे नदीचं. आणि मग ते ऋषी इकडे तिकडे पळायला लागले की या ओघामध्ये आम्ही वाहून तर नाही जाणार, आमच्या झोपड्या वाहून तर नाही जाणार बा, असं त्यांना वाटायला लागलं होतं. एक सीतेसी करती नमन, माते आश्रम जाती बुडवून, आम्हासी रक्षावया तुझवीन, कोणी तुझे दिसेना. मग सीतेने प्रार्थना ते वेळा, ओघ निश्चळ चालविला, सत्यसती जनक बाळा, ऋषी गर्जती सर्वही. आणि मग तिची प्रार्थना केल्यानंतर जो ओघ होता, जोरात येत होता धो, तर तो तिने शांत असा चालवलेला आहे, शांतपणे भागीरथी व्हायला लावलेली आहे तिने. आणि मग ते बाकीचे जे ऋषीमुनी होते ते सीतेला म्हणतात की खरंच ही सती आहे म्हणे. सकळ ऋषी मिळवून करीती जानकीचे स्तवन, म्हणती माते तुझे छळून, जवळे आणिली भागीरथी, असो वाल्मिकी आपुले आश्रमात, जानकी ते ठेविले तेव्हा गुप्त, सकळ ऋषीचे एकमत, अनुमात्र मात फुटेना. आणि मग वाल्मिक ऋषींनी सांगितलं सर्वांना की बाहेर कुठेच सांगायचं नाही की सीता आपल्याकडे आहे, असं सगळ्यांनी गुप्त ठेवलेलं आहे, बाहेर कळूच द्यायचं नाही म्हणून. नवमास भरता पूर्ण, शुभ नक्षत्र शुभ दिन, माध्यान्नी आला चंडकिरण, तो प्रसूत झाली जानकी, वृद्ध ऋषीपत्न्या धावणी, जवळी आल्या तयक्षणी, तो दोघे पुत्र देखिले नयनी, शशी तरणी जापरी. आणि मग 9 महिने झाल्यावर शुभ नक्षत्र शुभ दिवस असा होता आणि दुपारची वेळ, मध्यान्हावर सूर्य थांबलेला होता, सूर्य आलेला होता. आणि त्याच वेळेला जानकीला 2 मुलं झाले. प्रथम उपजे तो ढाकुटा केवळ, मागुती उपजे तो वडील, असो दोघे जन्मले बाळ, आवळे जावळे ते क्षणी. ताशे ते जुळे, आवळे जावळे म्हणजे जुळे मुलं झालेले आहेत तिला. वाल्मिक गेले होते स्नानासी, शिष्य धावत गेले तयांपासी, दोघे पुत्र जानकीसी झाले म्हणून सांगती. तर वाल्मिक मुनी स्नानाला गेले होते, माध्यान्ह स्नानाला गेलेले होते. आणि जे त्यांचे शिष्य होते ते धावत गेले आणि सांगतात की जानकीला 2 मुलं झालेले आहेत म्हणे. ऐसे ऐकताच वचन, ये रे लहू कुश लहू हाती घेऊन, जानकी जवळ येऊन, केले निधान शास्त्ररीती, कुशे करून अभिषेक केला बाळ, त्याचे नाव ठेविले कुश निर्मळ, आकर्ण नेत्र घनळील, प्रतिमा केवळ रामाची. तर ते दर्भ घ्यायला गेले होते, लहू म्हणजे दर्भ घ्यायला गेलेले होते. आणि ते बघतायत तर ते अभिषेक करताय, मग त्या बाळांवर पाणी टाकलेलं आहे लवाकुशाचं. हाती घेऊन जानकी जवळ, केले विधान शास्त्रीती, कुशे करून अभिषेक केला बाळ, त्याचे नावे ठेविले कुश निर्मळ, आकर्ण नेत्र घननीळ, प्रतिमा केवळ रामाची, लवावरी निजवणी, धाकटा अभिषेक केला तयक्षणी, त्याचे नाम लहू ठेवणी. 16 केला वाल्मिके, शुक्ल पक्षी वाढे चंद्र, की पळोपळी वाढे दिनकर, तेवी दोघे राघवेय सुंदर, वाढू लागेले सवेची. आणि मग त्या मुलांचे नावं ठेवले आहेत लवा आणि कुश. लव्हाळा आणि
हे दर्भ असं म्हणून त्यांचे नावं लव आणि कुश ठेवलेले आहे. आणि ज्याप्रमाणे शुक्ल पक्षाचा चंद्र वाढतो त्याप्रमाणे ते ते दोघं मुलंसुद्धा मोठे होत होते. दोघांचे लालन पालन वाल्मिक करी अनुदिन. ऋषी बाळात दोघेजण क्रीडा करती निरंतर. मग त्यांचं पालन पोषण हे सर्व वाल्मिक ऋषीच करत होते. 7 संवत्सर होता पूर्ण वाल्मिकी सुरभी आणून. आरंभिले मौंजी बंधन मेळवून बहुत ऋषी. मग 7 वर्ष झाले आणि मग वाल्मिकींनी एक कामधेनू आणली आणि यांचं मौंजी बंधन करण्याचं ठरलं. 4 दिवस उपनयन करायचं ठरलं. या 4 दिवसापर्यंत जो जो पाहिजे जे पदार्थ तो सर्व ही कामधेनू पुरवित. झाले तृप्त अवघे ऋषी बाळ सुंदर देखोन. ऋषी बहु देती वरदान वाल्मिके दे वेदाध्ययन दोघांकडून करविले. मग त्यांनी कामधेनू आणली कशासाठी? मुंजीमध्ये काही कमी पडायला नको म्हणून. आणि मग मौंजी बंधन केलं आणि जे जे पाहिजे होतं त्यांना ते सर्व त्यांनी कामधेनूकडून मागून घेतलेले. त्यांना कामधेनून त्यांना सर्व दिलेलं आहे आणि सगळे ऋषी मुनी सगळे तृप्त झालेले आहेत. नंतर यांचं वेदाध्ययन सुरू झालं. राम यांचं लवांकुशाचं. षटशास्त्री प्रवीण झाले सकळ पुराणे करत गला मले. मग रामचरित्र पडविले शतकोटी ग्रंथ प्रसिद्ध जो. मग 6 शास्त्र त्यांना शिकवले आणि वेदपुराणात जसं काही तळाताचा मळ इतकं त्यांचं पाठांतर झालं त्या मुलांचं त्या दोघांचं. नंतर मग रामचरित्रसुद्धा त्यांना त्यांच्याकडून पाठ करून घेतलेलं आहे. बाळांचे ज्ञान अत्यद्भुत अधिकाधिक तर्क फुटत. मग मंत्रशास्त्र समस्त वाल्मिकी मुनी सांगेतया. मग धनुर्वेद पढवून हाती देत धनुष्यबाण. युद्धगती सांगे पूर्ण दोघेजण मान धरिती मनी. मग नंतर वेदशास्त्र तर त्यांना शिकवलंच. मग धनुर्विद्या पण शिकवली त्यांना. धनुष्य दिला आणि सगळं युद्धगती काय असते ते सर्व शिकवलेलं आहे. असं 14 विद्या 64 कळा वाल्मिकी शिकवी दोघा बाळा. ऋषीपुत्रांच्या सवे मेळा घेऊन दोघे हिंडती. नाना गोष्टी कौतुके बोलून रंजविती जानकीचे मन. कंदमुळे फळे आणून जगन्माते पुढे ठेविती. मग त्या मुलांबरोबर ऋषींचे जे मुलं होते त्यांच्याबरोबर ते खेळत होते आणि सीतेशी पण गुजगोष्टी करायचे गप्पा हे करायचे आणि तिच्यासाठी वनातून कंदमुळे फळे सगळं घेऊन यायचे. सत्संग घडता देख प्राणी विसरे संसार दुःख. तैसे जानकी विसरे सकळीक खेद मानील त्यांचेनी. जर आपल्याला सत्संग मिळाला तर आपण सुद्धा संसार दुःख विसरून जातो. त्याप्रमाणे जानकी त्या मुलांबरोबर खेळताना गप्पा मारताना मागे जे काय दुःख झालेलं होतं ते सगळं विसरली होती ती. 10 वर्षे होता पूर्ण मृगयस जाती दोघेजण. नाना श्वापदे मारून आणि ती ओढून दावावया. एके दिवशी वनी हिंडत तो पर्वतमस्तकी ध्यानस्थ. एक शृंगी तप करीत वाल्मिकीचा बंधू तो. मग ते त्यांनी धनुर्विद्या पण शिकलेली होती. आणि मग ते 10 वर्षाचे जेव्हा झाले तेव्हा मृगयासाठी म्हणजे शिकार करण्याकरता वनात गेले आणि ते प्राणी आणून मारून आणायचे आणि दाखवायचे ते सगळ्यांना. तर एके दिवशी काय झालं तर पर्वताच्या मस्तकावर म्हणजे माथ्यावर एक ऋषी ध्यानस्थ बसलेले होते. तो कोण होता? तो वाल्मिकींचा भाऊ होता. तो मृगवेशी देखोनी पूर्ण कुशे वधिला टाकूनी बाण. तत्काळ गेला त्याचा प्राण प्रेत ओढूनी दोघे नेती. वाल्मिकी पुसे जवळ येऊन काय ते आणिता ओढून. येरू म्हणती मृगवधून आणिला तुम्हा कारणे. त्याचे आता चर्म काढून करो तुम्हा कारणे आसन. वाल्मिकी पाहे विलोकून तव तो बंधू वधियेला. मग त्या ऋषीला मारून टाकलं. त्याला ओढत ओढत दोघंजण घेऊन आलेले आहेत आणि वाल्मिकी विचारताय काय आणलं म्हणे. काही नाही म्हणे हरिण मारून आणलं आणि त्याचं कातडं काढून तुम्हाला आसन करायला आणलं आहे म्हणे ते. मग वाल्मिकी जाऊन बघतात तर काय तर त्यांचाच भाऊ त्यांनी मारून आणलेला होता बंधूचे. मग त्यांनी वाल्मिकी म्हणे हे दोघेजण अनिवार्य झाले पूर्ण. ब्रह्महत्या पातक करून कैसे आला वनातून. अरे म्हणे तुम्ही तर ब्रह्महत्या केली म्हणे पाप घडलं म्हणे तुम्हाला. बंधूचे उत्तर कार्य सकळीक विधियुक्त करुणी वाल्मिक. जानकी जवळ तात्काळिक वर्तमान सांगितले. तव बोले जानकी हासोन तात सूर्यवंशी अतितीक्ष्ण. यावरी सकळ कळा प्रवीण तुम्हीच केली बाळके. मग त्यांनी सांगितलं की असं असं केलं. वाल्मिकीने सांगितलं की यांनी ब्रह्महत्या केली. तेव्हा ती सीता म्हणते हे म्हणे फार हुशार आहेत म्हणे. आधी सूर्यकुळामध्ये जन्माला आलेले आहेत म्हणे. हे फार हुशार आहेत म्हणे आणि त्यात तुम्ही यांना सर्व शिकवलेलं हे प्रवीण झालेत म्हणे सगळ्यामध्ये. परमधीट अनिवार्य तुमचा तुम्हा फळला मंत्र. आता याचा दोषास परिहार करावा जी समर्थ.
तर म्हणे तुम्ही त्यांना शिकवलं आणि ते तुमचंच फळ तुम्हाला मिळालेले म्हणे. आता काय करता म्हणे. तर आता यांच्याकडून जो काही दोष झालेला आहे ब्रह्महत्येचा तो तुम्ही त्याचा काहीतरी हे करा म्हणे, त्याच्यावर काहीतरी उपाय करा म्हणे तो दोष जाण्यासाठी. तो वाल्मिक बोले वचन स्वर्णकमळे सहस्र आणून भावे अर्चा वाहू मार म्हण तरीच जाईल ब्रह्महत्या. तर म्हणे याचं जे प्रायश्चित्त घ्यावं लागेल तर ते कशामुळे जाईल म्हणे. यांचा दोष जाण्यासाठी जे प्रायश्चित्त घ्यायचं तर ते काय करायचं, ब्रह्मकमळाचे 1000 फुलं आणून शंकराची पूजा करायची, त्याच्याने त्यांचा दोष जाईल म्हणे. तव ते दोघे तये वेळे ताता कोठे ती सुवर्णकमळे ती सांगिजे तेवी वेळे घेऊन येते दोघेही. मग बोले मुनीश्वर अयोध्ये समित ब्रह्म सरोवर तेथे कमळे अपार परी ती रामवीर रक्षिती. मग ती सीता विचारते हे सुवर्णकमळ कुठे मिळतील म्हणे ब्रह्मकमळाचे. मग म्हणे अयोध्येजवळ जे काही सरोवर आहे ब्रह्म सरोवर तर तिथे ही खूप फुलं आहेत म्हणे. पण त्यांचं रक्षण कोण करतं, रामाचे सैनिक तिथं रक्षणाला आहेत म्हणे. ती ब्रह्मकमळे नेऊन राघव करतो शिवार्चन महातबळी रक्षिती पूर्ण रात्रंदिवस सभोवते गदगदा हसती दोघेजण कमळे आणून लागताक्षण तरीच आमुचे शिष्य जाण निश्चयसी तरीच तुमचे शिष्य जाण निश्चयसी मुनिराया. तर म्हणे रामाचे असे मोठे मोठे रक्षक तिथं उभे आहेत म्हणे, ते तुम्हाला काय घेऊ देतील म्हणे ते फुलं. मग ते म्हणतायत की ते दोघे हसायला लागले म्हणे आम्ही ते कमळ नक्कीच आणू म्हणे, नाही तर आम्ही तुमचे शिष्य नाही म्हणे, तरच तुमचं शिष्य म्हणून नाव सांगू म्हणे असं म्हणतायत ते. तेथे कृतांत असेल रक्षण त्यासही शिक्षा लावू पूर्ण जरी स्वय आला रघुनंदन त्यासही धरून आणू येते. तिथं प्रत्यक्ष यम जरी बसलेला असेल म्हणे रक्षण करायला त्या ह्याचं सरोवराचं तरी त्यालासुद्धा आम्ही धरून आणू आणि किंवा राम जरी स्वतः आला त्यालाही धरून आणू म्हणे. धनुष्यासी लावणी बाण चपळ चालिले दोघेजण जैसे सिंह देसती लहान परिप्रताप अतिविशेष. ज्याप्रमाणे सिंह पराक्रमी असतो त्याप्रमाणे ते पराक्रमी दिसत होते. की शशी सूर्य लघु दिसती पर्या प्रकाशे उजळे क्षिती लहान दिसे विप्रगस्ती परिसरितापती प्राशला. चंद्रसूर्य केवढे छोटे दिसताना छोटे दिसता पण त्यांचा प्रकाश पूर्ण पृथ्वीवर पडतो. किंवा अगस्ती ऋषी केवढे आहेत तर त्यांनी समुद्र प्राशन केला म्हणे तसं. तैसे ते धाकुटे वीर वेगे पातले ब्रह्मसरोवर कुशे प्रवेश होणे समग्र कमळे तेव्हा तोडिली तव ते वीर खवळले लवणे तेव्हा शर सोडिले रक्षक बहुत मारले उरले पळाले अयोध्येसी. कुश हा याच्यात सरोवरात उतरला आणि त्यांनी कमळ तोडले आणि मग दुसरा होता लव तर त्यांनी बाण मारायला सुरुवात केली आणि ते रक्षक होते तर त्यांना काहींना बाण मारलेले आहेत आणि काही होते ते उरलेले पळून गेले अयोध्येला. रामासी सांगती वर्तमान ऋषी बाळ आले दोघेजण ते सबळ युद्ध करुणी जाण कमळे नेली समग्र आश्चर्य करी रघुपती पहा केवढी बाळांची शक्ती असो इकडे दोघे निगती कमळे घेऊन त्वरेने. आणि ते उरलेले होते ते सैन्यक ते पळाले आणि त्यांनी रामाला सांगितलं की ऋषींचे 2 मुलं आलेले होते त्यांनी युद्ध करून कमळ तोडून नेले म्हणे. मग हे पाहून रामाला सुद्धा आश्चर्य वाटायला लागले की छोटे छोटे मुलं कसे काय व एवढे. वाल्मिका पुढे कमळे ठेविती ऋषी आश्चर्य करी चित्ती तटस्थ पाहे सीता सती अद्भुत कर्तव्य बालकांचे. मग नूतन शिवलिंग निर्मुण सहस्र कमळी केले पूजन ब्रह्महत्येचे पाप पूर्ण निरसून गेले ते धवा. मग नवीन असं एक वाल्मिक मुनींनी नवीन शिवलिंग तयार केलं, त्याच्यावर ते 1000 कमळाचे फुलांनी पूजन केलेलं आहे. आणि मग ह्या दोघांचे जे ब्रह्महत्येचं पाप लागलेलं होतं ह्या दोघा मुलांना लवकुशांना ते निघून गेले, त्याचं निरसन झालेलं आहे. एके दिवशी दोघेजण चुरीत असता जानकीचे चरण तव तो कुश काय वचन बोलता झाला ते काळी आम्ही जन्मलो कोणे देशी कोण ग्राम कोणे वंशी आमुचा पिता निश्चयशी सांगे कोण तो आमुचे. सीता म्हणे अयोध्यानगर सूर्यवंशी अजराजपुत्र दशरथ नामे नुपवर प्रचंड प्रताप तयाचा त्यासी राम लक्ष्मण भरत चौथा शत्रुघ्न विख्यात त्यात रावणांतक प्रतापवंत तो तुमचा पिता जाणीजे. मग एके दिवशी काय झालं, सीता झोपलेली होती आणि लव अंकुश तिचे पाय दाबत होते आणि ते विचारतायत त्यावेळेला की आम्ही कोण आहे, आमचा जन्म कुठे झाला किंवा आम्ही कोणत्या वंशातून, आमचा पिता कोणता आम्हाला सांग म्हणे. मग सीता सांगते हे तुम्ही
सूर्यवंशी अजराज पुत्र त्याचा मुलगा दशरथ आणि त्यांचे मुलं राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असा म्हणे. आणि त्याचा जो रावणाचा ज्याने वध केला तो राम, तोच तुमचा पिता आहे म्हणे. रजके निंदिले म्हणोनी बारे मज सोडिले घोरवणी, तेव्हा जगन्मातेचे नयनी अश्रू आले बोलता. वर्तमान ऐकोनी समस्त दोघेही झाले परमतप्त, मग सीतेचे समाधान बहुत करीते झाले ते काळी. आणि तिने सांगितलं की धोब्यांनी निंदा केली म्हणून मला वनात सोडून दिले म्हणे त्या रामाने. हे ऐकल्याबरोबर दोघांनाही राग आलेला आहे आणि आईच्या डोळ्यातले अश्रू बघून म्हणायला लागले की थांब म्हणे, आम्ही आता हेच करतो. आणि म्हणून तिचं समाधान करायला लागलेले आहेत. तो 12 वर्षेपर्यंत अवर्षण पडले अयोध्येत, सीता सती क्षोभली अद्भुत, श्री समस्त गेली पै. आणि ते लवांकुश सीतेचं समाधान करताय आईचं त्यांच्या. आणि इकडे काय झालं, 12 वर्षापर्यंत आधी सर्व ठीक होतं, सीता होती तोपर्यंत ठीक होतं. नंतर 12 वर्षानंतर जो दुष्काळ पडलेला आहे तर कशामुळे की श्री निघून गेली, म्हणजे लक्ष्मी निघून गेलेली म्हणे. जसं काही जैसे उद्वंस का दग्ध कांतार, तैसे कलाहीन अयोध्यानगर, घन नवर्षेचे अनुमात्र गायी विप्र गांजले. तर अयोध्यानगरी ही अशी जसं एखादं जंगल असतं, ते जळाल्यावर कसं दिसतं, उदास असं दिसतं, तसं ते अयोध्या दिसायला लागलेली आहे. आणि सीता तिथं नसल्यामुळे लक्ष्मी सोडून गेलेली आहे. आणि सगळीकडे दुष्काळ पडलेला आहे, तिथे पाऊसच पडत नव्हता. त्यामुळे गायी आणि ब्राह्मण आणि बाकीचे सुद्धा सगळे त्रस्त झालेले आहेत. वसिष्ठ असं पुसे रघुनंदन, का हो पडले अवर्षण, ये म्हणे अपराधावीन, सीता बाहेर घातली. तर राम वसिष्ठ मुनींना विचारतायत, गुरूंना त्यांच्या, की का झाला असा दुष्काळ का पडलेला आहे. तर म्हणे, अरे जानकी, तिचा काहीसुद्धा अपराध नसताना तू तिला वनात पाठवून दिलेलं आहे, म्हणून हे सर्व घडलेलं आहे म्हणे. तरी अश्वमेध महायज्ञ जानकी ऐसे चिद्रत्न, सकळ पतिव्रतांचे मंडन, लक्ष्मी गेली निघून तरीच वर्षण पडिले. तरी अश्वमेध महायज्ञ राघवा करावा संपूर्ण, घोडा पाहुनी श्यामकर्ण पृथ्वीवर सोडावा. तर पतिव्रतांमध्ये श्रेष्ठ अशी ती सीता, तिला तू लक्ष्मी, ती गेल्यामुळे लक्ष्मी निघून गेली आणि म्हणून दुष्काळ पडला. तर आता याच्यावर एकच उपाय आहे की अश्वमेध यज्ञ कर म्हणे, आणि त्याच्याने पाऊस पडेल. मग शरयू तीरी एक योजन, मंडप घातिला विस्तीर्ण, दूत पाठवणी संपूर्ण, मुनीश्वर मेळविले बिभीषण आणि सुग्रीवास, बोलावी पाठवी राघवेश, ते दळासहित अयोध्येस येथे झाले ते काळी. मग शरयूच्या तीरावर एक मोठा असा एक योजन असा मंडप घातलेला आहे, मोठा असा. आणि नंतर रामाने दूत पाठवून सगळं मुनिवरांना बोलवले, ऋषीगणांना बोलवलेलं आहे. नंतर बिभीषणालाही बोलवलं, सुग्रीवालाही बोलवलं, आणि बाकीचे जे राजे होते त्यांना पण अयोध्येला आलेले आहेत. ते बिभीषण सुग्रीव सगळे कसे आले, दळभारासहित आलेले आहेत. नळ निळ अंगद जांबुवंत, पर शर्भ गवाक्ष बळ अद्भुत, वानर पातले समस्त, अष्टादश पद्मे पै, सगळे 18 पद्म वानर होते ते पण आलेले आहेत, सगळे आलेले आहेत. सर्व सामग्री केली पूर्ण, मग वसिष्ठ रघुनंदन, अश्वशाळेतून श्यामकर्ण निवडून पूर्ण सुलक्षणी. आणि मग सगळे आणले. मग वसिष्ठ ऋषी आणि राम अश्वशाळेत गेले आणि श्यामकर्ण असा एक सुलक्षणी घोडा आणलेला आहे त्यांनी निवडून. सुवर्णपत्रिका ते वेळी बांधली श्यामकर्णाची भाळी, वसिष्ठे त्यावर लिहिल्या ओळी, ऐका सकळ श्रोते हो. आणि मग एक पत्रक केलेलं आहे सोन्याचं, आणि त्या सुवर्णपत्रकावर काय लिहिलं आहे ते ऐका म्हणे आता. अयोध्या प्रभू दशरथनंदन, रावणांतक सुरबंध मोचन, सकळ नृपदेष्ट रविकुलमंडन, श्यामकर्ण सोडिला तेने, जो कोणी असेल बळवंत, तेने हा घोडा धरावा यथार्थ, षोडश पद्मे दळांसहित, शत्रुघ्न राखीत पाठीसी. आणि मग जो कोणी हे असेल म्हणे, हा घोडा कोणी सोडला आहे, रामाने सोडलेला आहे म्हणे, आणि जो सगळ्या राजांमध्ये श्रेष्ठ असेल त्यांनीच हा घोडा धरावा म्हणे. घोडा पूजोने राजीव नेत्र, मस्तकी बांधिले दिव्यपत्र, शत्रुघ्नी करुणी नमस्कार, दळभारेसी निघाला. आणि त्या घोड्याच्या मस्तकावर ते पत्रक बांधलेलं आहे, आणि त्याच्याबरोबर कोण निघाला आहे, शत्रुघ्न सर्व सैन्यांसहित निघालेला आहे. शत्रुघ्नासी म्हणे रघुनंदन, 16वे दिवशी यावे परतोन, सकळ पृथ्वी जिंकून नृप सांगाती आली जे. तर जा म्हणे तू आणि 16 दिवसांनी परत ये म्हणे,
सगळी पृथ्वी जिंकून. मग सुवर्ण प्रतिमा सुंदर जानकीची निर्मिली परिकर. मग ते प्रतिमेसहित रघुवीर यज्ञ दीक्षा घेत पै. जैसा किरणचक्रात दिवाकर की निर्जरात अमरेश्वर. तैसा यज्ञ मंडपी रघुवीर ऋषींसहित क्षोभला. आणि मग ते यज्ञ करायचा होता. तर यज्ञाला सुरुवात केली तर ती सीतेची सोन्याची प्रतिमा निर्माण केली. सोन्याचा पुतळा निर्माण केला आणि तो रामाजवळ बसवला. आणि मग दोघंजणं ते पूजा करतायत, राम आणि सीता. जणू काही ज्याप्रमाणे किरणांमध्ये सूर्य शोभतो किंवा हे शोभतो इंद्र, त्याप्रमाणे आकाशात इंद्र म्हणजे निर्जरात म्हणजे देवांमध्ये इंद्र शोभतो, त्याप्रमाणे राम यज्ञमंडपात शोभत होता. सुग्रीव विभीषण मारुती यज्ञमंडपा भवते रक्षिती. सुमंत भरत उर्मिलापती सदा तिष्ठच राघवापाशी. सुग्रीव विभीषण यज्ञमंडपाचे रक्षण करत होते आणि लक्ष्मण रामाजवळच उभा होता. जे जे सामग्री लागेल पूर्ण ते तत्काळ देती आणून. तो सोहळा देवगण विमानी बैसवणी पाहती. तर लक्ष्मण कशाला उभा होता? रामाजवळ. तर जे जे वस्तू लागेल रामाला ती आणून देण्यासाठी. इकडे 56 देश जिंकित पूर्ण जात महावीर शत्रुघ्न. सकळ राजे येती शरण करभार देऊनी सांगाते. आणि मग 56 देश जिंकत शत्रुघ्न चाललेला आहे आणि त्याला बाकीचे राजे शरण येत आहेत आणि ते त्यांचा करभार आणून देत आहेत शत्रुघ्नाजवळ. तेच काळी पाताळीवरून आरंभिता झाला महायज्ञ. तेने वाल्मिकी बोलावून नेला होता आधीच. पाताळास केला जेव्हा ऋषी तेने आज्ञा केली लवसी. बारे माझी औपवनासी रक्षावे तू निरंतर. त्याच वेळेला पाताळामध्ये वरुणाने महायज्ञ सुरुवात केली होती आणि त्या महायज्ञासाठी कोणाला? वाल्मिकींना बोलून आधीच नेलेलं होतं. आणि याच्यानंतर हे अश्वमेधाचा घोडा सोडलेला होता. ज्या वेळेला ऋषी गेले तेव्हा त्यांनी लहूला सांगितलं की हे जे आपलं आहे, आपण जिथे राहतो ते उपवन जे आहे, तर त्याचं रक्षण तू कर म्हणे. ऐसे बोलोनी पाताळा वाल्मिक गेले तय वेळा. कुशही दूर वना गेला कंदमुळे आनावया. आणि कुशसुद्धा कुठे वनात गेलेला होता आणि लहू एकटाच होता तिकडे आणि त्याचे बरोबर ते बाकीचे मुलं पण होते. लहू उपवन रक्षित सवे बटू बाळे बहुत. नाना क्रीडा विनोद करीत वृक्ष शाळेशी बैसली. अष्टवर्षी दशवर्षी कुमर कटी मौंजी कौपिन सुंदर. मस्तकी शिखा परिकर खेळता उडती तयांच्या. तर ते तिथे खेळत होते लहू आणि त्याचे छोटे छोटे मित्र. बटू होते सगळे. तर ते कसे 8 आणि 10 वर्षाचे मुलं होते. त्यांच्या कमरेला काय होतं? लंगोटी होती, गळ्यामध्ये जानव होतं आणि डोक्यावर शेंडी होती मस्तकावर. आणि ते जेव्हा खेळायचे तेव्हा त्या शेंड्या उडायच्या म्हणे. तो श्यामकर्ण आला धावत. आला त्याच पंथे अकस्मात. ऋषीपुत्रास लहू धावित पहारे घोडा कैसा हा. मग सीतास होते धावण शेंडीशी धरला श्यामकर्ण. कपाळीचे पत्र तोडून वाचिता झाला तत्काळी. आणि मग हा गेला लहू. त्याने बघितलं, ते मुलं त्याला दाखवत आहे, बघ म्हणे घोडा किती छान आहे, बघ बघ असा कसा का अचानक आला म्हणे. असं म्हटल्याबरोबर तो लहू धावत गेला आणि त्या घोड्याची आयाळ त्यांनी धरून घेतलेली आहे. आणि ते पत्र बघतोय, तो वाचतोय. पत्रार्थ पाहुणी समजत लहू गदगदा हसत. बळीया काय रघुनाथ त्रिभुवनी थोर झाला. काय त्यासीच व्याली जननी काय निर्वीर झाली अवनी. तरी कैसा घोडा सोडोनी नेला आता पाहोपा. म्हणे तो हसायला लागलेला आहे. म्हणे हा का रामच एकटा काय हे काय म्हणे मोठा आहे का म्हणे याच्यामध्ये त्रिभुवनामध्ये, का त्याच्याच आईने त्याला जन्म दिलेला आहे म्हणे, की किंवा पृथ्वी निर्वीर झालेली म्हणे, वीरच नाही राहिले का म्हणे शिल्लक. आता बघ म्हणे त्याला येऊ दे म्हणे कसा हा घोडा नेतो तेच पाहतो म्हणे. असा तो म्हणतोय लहू. माझी प्रतिज्ञा हेच आता धरीला घोडा न सोडी मागवता. ना तरी सीते उदरी तत्वता जंत होऊनी जन्मलो. आता मी प्रतिज्ञा करतो म्हणे, आता हा घोडा धरलेला आहे ना, तर तो आता सोडणारच नाही म्हणे, नाही तर मग माझा जन्म फुकट म्हणे सीतेच्या उदरी येऊन, सीतेच्या पोटी येऊन म्हणे. अश्वत्थमाचे नेत्र पुसवून कौतुके करून थापटी मान. उत्तरीय चिरगळा काढून बांधून ठेविला केळीसी. नंतर त्याने त्या घोड्याला पकडलेले त्याचे डोळे पुसले आणि त्याच्या गळ्यामध्ये आपलं उपरण्याने त्याच्या गळ्यामध्ये बांधून एका केळीच्या झाडाला बांधून ठेवले आहे तो घोडा. ऋषीपुत्र असं तेव्हा म्हणत पहारे घोडा कैसा नाचतो. तो ऋषी बाळे समजत पोट बडवेती भय करून.
ते ऋषींचे मुलं होते ते घाबरायला लागले तो घोड्याला बघून. आणि हा म्हणतो, बघा कसा घोडा नाचून राहिलेला म्हणे. कोण्या राजाचा घोडा आला, तो तुआ बळीची धरला, तरी आम्ही सांगू तयाला, लहुनी बांधिला म्हणून. अरे म्हणे, कोणत्या राजाचा घोडा पकडलाय, तो आला तर आम्ही सांगू म्हणे, या लहुनीच त्याला पकडले असं. लहू तया प्रती बोलत, आमुचीच निश्चय हे वस्त, आपुली आपण घेता सत्य, शंका येथे कायसी. अरे म्हणे, ही आपलीच वस्तू आहे म्हणे, आपणच घ्या म्हणे, कशाला शंका घेता आणि काय करता म्हणे, असं ते मुलांना तो सांगतोय. काळासी शिक्षा करून या, लया पाववीन सर्व क्षत्रिया, तो वीर आले धावूनिया, अश्वरक्षक पुढील जे. आणि म्हणे, काळाला सुद्धा शिक्षा देईल म्हणे, याचे वीर कोणते आहेत त्यांच्याशी पण युद्ध करेल म्हणे. आणि असं म्हणतो तेवढ्यात ते घोड्यांचे जे रक्षण करते सैनिक होते ते आलेले आहेत. विप्रकुमारा देखोन वीर पुस्ती दटावून, कोणी रे हा श्यामकर्ण, कर्दळीसी ये बांधिला, लेखुरी बोलती भिवून, पहिलं किशोर आरक्त नयन, आम्ही वारिताई ठेवीन बांधून, याचेच कान कापा हो. तर ते मुलं सांगायला लागले. मग ते शिष्य आले सैनिक म्हणे, कोणी हा घोडा या केळीच्या याला झाडाला बांधून ठेवला आहे म्हणे, सांगा म्हणे. मग ते मुलं बोलतायत म्हणे, तो तिकडे तो मुलगा आहे ना म्हणे, आरक्त नयन असा लाल डोळ्यांचा, तो त्यांनी ह्या घोड्याला बांधून ठेवलं, आम्ही नाही म्हणत होतो, तर त्याचेच तुम्ही कान कापून घ्या म्हणे. रामविजय ग्रंथ पावन, त्या माझी लहुकुश आख्यान, कथा गोड अमृताहून, भक्त चतुरी परिसावी, ब्रह्मानंद श्रीधरवर, जानकी हृदय कमल भ्रमर, अगाध तयाचे चरित्र, सविस्तर संख्या शतकोटी. स्वस्ती श्री रामविजय ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिकी नाटकाधार, सदा परिसोत भक्त चतुर, सप्तत्रिंशतम अध्याय गोडहा. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.